धन्यवाद। यानंतर अहमदनगर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी अमृता भालचंद्र शहाणे ही मुलगी या ठिकाणी आपल्या अरुण शेठ माळवे यांची भाची आपल्या समोर गीत सादर करते। पहिल्यांदा प्रार्थना म्हणते सत्यम शिवम सुंदरा आणि त्यानंतर सादर करेल महाराष्ट्र गीत बहु असो तो सुंदर संपन्न की महान। बहु असो तो सुंदर संपन्न की महान सादर करते अमृता शहाणे। हॅलो हॅलो, सर्वांना हार्दिक शुभेच्छा 15 ऑगस्टच्या। सर्वांनी माझ्या मागं म्हणा, सगळ्यांना माहिती म्हणताल ना। नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा। शब्द रूप शक्ति दे भाव रूप भक्ति दे शब्द रूप शक्ति दे भाव रूप भक्ति दे प्रगतीचे पंखरे चिमन पाखरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा। बुद्धिवंत कलागुणी बुद्धिवंत कीर्तीचे पदर दे उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा। महाराष्ट्र तुमच्याकडे बहु असोत सुंदर संपन्न की महान बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा गगन भेदी गिरविन अनुनच जिते उणे आकांक्षा गिरवी जिते गगन ठेंगणे अटकेवर जेथील तो रंगी जलपिणे तेथ अडे काय जलाशयन दाविणे पौरशासी अटक गमे पौरशासी अटक गमे देश दुस्सहा प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा प्रासाद कशाच जे तरुधळ मंदिरे सद्भावांचीच एथ दिव्य आगरे रत्नावा मौसिकाच मूल्य मुळीदुरे तेथाडे काय जलाशयन दाविने पौरशासी अटक गमे पौरशासी अटक गमे जेथ दुस्सहा प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा महाराष्ट्र देश हा महाराष्ट्र देश हा। यानंतर फारच उशीर झालाय बेटा। चला 8वी यानंतर गीत सादर करते।
त्यानंतर शुभेच्छा देतील आदरणीय रामशेठ पनाळे आणि त्यानंतर नामदेव शेठ भांगरे. अगोदर रामशेठ पनाळे. कन्या प्रशालेच्या 65व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या या कन्या प्रशालेच्या स्टाफला, त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना या प्रशालेच्या सुरुवातीच्या कामापासून आम्ही या ठिकाणी आहोत. प्रशालेची जी काही प्रगती आहे ही उत्तरोत्तर वाढतच चाललेली आहे आणि म्हणून ही जी काही प्रशाला आहे या प्रशालेचं वटवृक्षामध्ये रूपांतर व्हावं याकरता तुम्ही विद्यार्थी त्याचप्रमाणे या ठिकाणचा असलेला जो काही स्टाफ आहे जे काही प्रकारची मदत या ठिकाणी करतायत ती या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी मात्र अतिशय या लहान वयातल्या मुलांना नाही, परंतु जो वर्ग आज 11वी आणि 12वीचा या ठिकाणी शिक्षण घेत आहे या विद्यार्थ्यांना मी, आपण समजदार आहात, आपल्याला सर्व गोष्टी समजतात, म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी आपल्याला आव्हान करेन की अशा प्रकारच्या शाळा या मोठ्या होण्याकरता आम्हा सर्वांची गरज या ठिकाणी आहे. अशा प्रकारची मदत आपण निश्चितप्रमाणे या ठिकाणी द्याल. अशा प्रशालेचं अनेक विविध प्रदर्शनामधून, विविध कार्यक्रमांमधून भाग घेऊन आपण या शाळेचं नाव निश्चितप्रमाणे मोठं करणार आहात आणि अशा प्रकारची स्फूर्ती आपल्याला या ठिकाणी ईश्वर देव. आपल्या हातून चांगलं काम या ठिकाणी निश्चितप्रमाणे घडव. आता आपण बघितलं की या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही जी काही चालवतो या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जे काही स्पीच या ठिकाणी दिलं अतिशय उत्कृष्ट की 3 ते 4 वर्षाची ही बालकं अतिशय सुंदर बोलतात, इंग्रजीतून बोलतात आणि म्हणून माझ्या देखील डोळ्याच्या पाहण्या, माझे देखील डोळे पाण्याने भरले आणि म्हणून जे शिक्षण तुम्ही आम्हाला मित्र घेता आले नाही आणि अशा प्रकारची संधी ज्यावेळेस एखादी शाळा, एखादी संस्था तुम्ही आम्हाला देते त्याचं निश्चितप्रमाणे आपण लाभ हा घेतला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये तुमच्या जी काही लहान मुलं असतील अशा या लहान मुलांना देखील अशाच प्रकारचं चांगलं शिक्षण आणि म्हणून 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवाहन करेन, तुमचे देखील भावंड असतील या भावंडांचा देखील आपण घरी जाऊन अभ्यास करा आणि या राष्ट्राचं भवितव्य निश्चितप्रमाणे आपल्या हातात आहे. राष्ट्र उभारणीसाठी मदत करा. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या 15 ऑगस्ट निमित्त हा माझा वाटतं 2रा वेळेचा कार्यक्रम आहे. शाळेचा 2ऱ्या वेळेला येतोय आणि माझा योगायोगाने हे शिक्षक लोक, स्टाफ, इथले असलेले सगळे स्थानिक, सगळे कर्मचारी, शिक्षक होते आणि विद्यार्थ्यांना या 15 ऑगस्टच्या निमित्त मला तुमच्याशी ही 2री वेळ असली तरी तुम्हाला जेवढं माझ्याकडूनही सहकार्य करण्याची जेवढी इच्छा राहील या शाळेला ती कायम स्वरूपात राहणार आहे. ज्या ज्या वेळेला काळे सरांनी मला सांगितलं की तुम्ही इथे या, प्रत्येक वेळेला आठवणीने मी जेव्हाही ते असे उपस्थित तेव्हा तुम्हाला नक्की या शाळेला भेट देत जाईल. या सावित्रीबाई फुलेंच्या प्रेरणेने धरून चालू आपण. ज्या काळे मॅडम आहेत त्यांनी आज हे सोनेरी पिंपळाचं वटवृक्ष लावलेलं आहे असं आपण म्हणूया. या सोनेरी वटवृक्षाचं पुढे भविष्यात तुमच्याच हातात आहे मुलांनो आणि तुम्ही हे वृक्ष जसे सोनेऱ्या पानात घेऊन ठेवू आपण असे तुमच्याकडून अपेक्षा आहे. शाळेकडून प्रत्येक वेळेला माणसाने मुलांनो, लहान मुलांच्या आज इंग्लिश मीडियमचे मुलं आम्ही इथे सर्व जाई शाळेत शिकलेलो आहोत. आम्हाला त्यावेळेला भाषण करायचं काय इथपासून सुरुवात असायची. मुळे सर आज
इथे उपस्थित आहेत आणि आज मलाही हा योग येतोय की लहान मुलांच्या हस्ते इंग्लिश मिडियमची मुलं थोडं तरी टॉकिंग करू शकतात, इंग्लिश भाषण करू शकतात. ही खरंच अभिमानाचं पद आहे आपल्याकडं. आजची जी प्रगती आहे आपल्या महाराष्ट्राची म्हणा किंवा देशाची म्हणा, ही नक्कीच आज आपल्या दृष्टीने नक्कीच सुधारलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्या काळाचा परिस्थिती आम्हाला आमच्या आई वडील लाकडं विकून आम्हाला शिक्षण देत होते, 2 रुपये मिळायचे. आजची परिस्थिती तशी नाहीये तुम्हाला. आजही आमची आई इथे आहे, तिने लाकडाचे मोळे विकलेत आणि 2 रुपये मिळायचे, त्याच्यात 98 रुपये द्यायचे आम्हाला. ही खरी सांगायची बात तुम्हाला काय सांगावीशी वाटते? मुलांनो, आपण आपल्या परिस्थितीच्या मानाने शिकलंच पाहिजे, तरच आपण ही देशाची प्रगती, आपली प्रगती, घराची प्रगती तरच करू शकू. नाहीतर काय, ही परिस्थिती आपण आज शिक्षणाची गरज आहे. लहान मुलांना कन्या शाळेची मुले आज मला वाटतंय की या मुलींकडून हीच अपेक्षा आहे की आज भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे तुम्ही. हीच अपेक्षा धरून मी तुम्हाला अपेक्षित करतो की डॉक्टर, इंजिनियर आणि ह्या परिस्थितीत तुम्ही सगळे मुली आज प्रगतीपथावर आज तुमच्यासाठी 50% जागा राखीव आहेत, तर त्याचा नक्कीच तुम्ही फायदा उठवला पाहिजे. ही शुभेच्छा 15 ऑगस्ट निमित्त देऊन 2 संपवतो.